विकास गोखले साहेब वास्तुविशारद ते या ठिकाणी आपल्या दिल्लीमध्ये जवळजवळ दिल्लीला 12 वर्ष झाले. तेही 12 वर्षापासून मंगल देतात. पूर्वी माऊलीच्या सोहळ्यात चालत होते, आज ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. शिकलेले, त्यांचा व्यासंग फार मोठे आहे. त्याचा मी आत्मपरीक्षा आपल्या समोर करतोय घेतोय की आपल्या दिल्लीला दिल्ली मालकाच्या प्रेमास्तव लाभलेले ते केवळ अन्नदाते नाही, तर ते त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठे कर्तबगार आहेत. त्यांना अध्यात्माची आवड असल्यामुळे वडिलांकडूनही त्यांचा अध्यात्माचा वारसा आहे आणि सासूरवाडीकडून सुद्धा अध्यात्माचा वारसा आहे. त्यांचे सासरे आनंद जोशी ते अध्यात्मामध्ये आणि खूप प्रगतीशील आहे. म्हणून आज आपल्याला हा त्यांच्या प्रवचनाचा लाभ होतोय. तर मी परायण विकास गोखले साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बसावं आणि आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. आम्ही हरे राम भजन सुरू करतो. हरे राम 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 हरे 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 कृष्ण श्लोक कुठला आहे? ग्रंथ उघडायला नको ते चालेल. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 महाराज गेले माव साबळे गेलेले पुढे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. काय आपला माईक कुठे आहे? हरे राम चालू आहे रेकॉर्डिंग. हरे हरे फक्त तुम्ही तिथे ऐकून तेवढं, बाकी काहीच करू नका, नुसतंच ठेवून द्या. काहीच करू नका त्याला. खिशात ठेवलं चालेल ना? हो, खिशात. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. खिशात ठेवून देतो मी. काय गप्पा मारला त्या पण द्या तिथे. बसा. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. या ठिकाणी पहिला निघडी या. तिकडे कोणी बसू नका. चला सगळे उडून घ्या. बोला सगळ्यांना बोला. उडा 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 चला. ते गादी फिरवल्यामुळे बरं झालं. जरा बसायला व्यवस्थित म्हणजे मागं टेकायला जरा. चित्ती अहंतेचा भाव जिव्हे सकल शास्त्रांचा सराव तरी मग कोटी जन्म जावो न पाविजे माते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतली 15व्या अध्यायातली ही ओवी आज आपण इथे सेवेसाठी घेतलेली आहे. मोठमोठ्या पंडितांना देखील, मोठमोठ्या विद्वानांना देखील अहंकार हा त्यांच्या जीवनामध्ये कसा अनर्थ घडवतो, त्यांच्या आध्यात्मिक मार्गामध्ये हा केवढा मोठा अडथळा निर्माण करतो, हा या ओवीचा प्रतिपाद्य विषय. हा विषय प्रतिपादन करणारे दोन वक्ते, एक स्वतः भगवान
गीतेच्या माध्यमातून हा विषय प्रतिपादन करतायत. आणि दुसरे, भगवंताचंच सांगणं हे प्राकृत भाषेमध्ये ओवीच्या रूपाने सांगतात. दोघेही व्यक्ती अधिकारी व्यक्ती आहेत. त्याचं कारणच असं आहे, आपण जर बघितलं तर अहंकाराविषयी प्रतिपादन करताना तो माणूस त्या अहंकाराच्या कक्षेच्या बाहेर असला पाहिजे. तो माणूस स्वतः निरहंकारी असला पाहिजे, तरच तो अहंकाराचं काहीतरी प्रतिपादन करू शकेल. जसं पृथ्वी कशी आहे हे जर का नीट सांगायचं असेल ना, तर पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाऊनच त्याचं वर्णन करता येतं. तेव्हा कुठे कळतं की पृथ्वी गोल आहे. आपण आता इथे बसलोय तर आपल्याला कोणालाही पृथ्वी गोल आहे दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का अहंकाराविषयी प्रतिपादन करायचे असेल तर त्या अहंकाराच्या कक्षेच्या बाहेर गेल्याशिवाय अहंकार काय आहे त्याचं प्रतिपादन करता येणार नाहीये. आणि म्हणूनच या दृष्टीने बघायला गेलं तर हे दोघंही अधिकारी व्यक्ती आहेत, कारण दोघंही निरहंकारी आहेत. अहंकाराचा आपण साधक बाधक विचार केला तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अहंकार हा त्याचा स्थायी भाव आहे. मग तो साधारण स्थूल स्वरूपात असेल, संकुचित स्वरूपात असेल, जो सगळा आपल्यांचा आहे. आपण सगळे संकुचित अहंकाराचे उदाहरण आहोत. आणि काही व्यापक स्वरूपात असेल, मी, माझा देह, माझी पत्नी, माझा मुलगा, माझे शेजारी, माझं राष्ट्र, जिथपर्यंत माझं म्हणून आहे तिथपर्यंत सगळा जो आहे तो सगळा संकुचित अहंकार आहे, एवढं लक्षात घ्यायचं. परंतु मी ब्रह्म, मी आत्मा हा व्यापक अहंकार झाला, कारण शेवट तिथे मी आहे. परंतु जेव्हा मी म्हणतो की अहम ब्रह्मास्मी, मी म्हणतो की मी आत्मा आहे, मी परब्रह्म आहे, त्यावेळेला माझ्या सगळ्या ज्या क्रिया असतात, माझी सगळी जी कर्म असतात, ही सगळी कर्म विश्व कल्याणासाठी असतात. ही सगळी कर्म लोकांच्यासाठी असतात. वसुदैव कुटुंबकम ही माझी जी संकल्पना आहे ही संकल्पना ठाम माझ्या हृदयात बसलेली असते. आणि म्हणून जेव्हा आपल्यासारखी लोक अहंकाराने काही कृती करतात तेव्हा ते संकुचित अहंकार असतो. आणि जेव्हा भगवंतासारखी लोक ही लोककल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी एखादं काम करतात त्यावेळेला तो जो अहंकार असतो तो अहंकार त्यांचा बाधक नसतो. त्यांनी तो स्वीकारलेला अहंकार असतो. कारण कुठलीही कृती जर करायची झाली ना तर अहंकार हा असलाच पाहिजे, कारण अहंकार ही कार्यशक्ती आहे, एक लक्षात घ्या. आणि म्हणून भगवंताला सुद्धा जेव्हा एवढं मोठं तत्वज्ञान अवतार घ्यायला लागला त्यावेळेला त्याला ही अस्मिता जागृत करावी लागली. निर्गुण निरंकार ह्या अशा त्या तत्वाला अहंकाराची, अस्मिता भावाचं कोंदण द्यायला लागलं तेव्हा कुठे कार्यशक्ती निर्माण होते. आणि या कार्यशक्तीतूनच मोठं कार्य निर्माण होतं. परंतु जेव्हा हा अहंकार धारण केलेला असतो त्यावेळेला तो बाधक होत नाही, एक लक्षात घ्या. आणि म्हणून परमेश्वराने जे काही कर्म केलं ते त्याच्या संचितात जात नाही, कारण ते त्याला बाधक होत नाही. तद्वत ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्वरांनी जी काही काम केलेलं आहे हा सगळा मागून घेतलेला अहंकार आहे, धारण केलेला अहंकार आहे. आपल्या सगळ्यांचा जो अहंकार आहे ना, हा अहंकार अविद्येतून आलेला असतो. आणि अविद्या जी आहे ही अविद्या अनादी आहे. जेव्हा जेव्हा ब्रह्मतत्व आलेलं आहे तिथपासून ती अविद्या आहे आणि म्हणून ती अनादी आहे. आणि आपली जी काही कर्म आहेत, आपला जो काही अहंकार आहे हा या अविद्येतून आला असल्यामुळे आपल्या मीपणा, संकुचितपणा त्यात येतो. आणि म्हणून आपण जी कर्म करतो ती कर्म संचितात जातात आणि मग ती प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगायला येतात. आणि म्हणूनच परमेश्वरांनी, भगवंतांनी सांगितलेलं, ज्ञानदेव माऊलींनी सांगितलेलं जे काही आहे, कर्म केलेलं आहे, या कर्माला सुद्धा त्यांना अहंकार धारण करावा लागला, पण तो अहंकार त्यांना बाधक नसतो. तो अहंकार निर्गुण निराकारातून परत येण्यासाठी म्हणून घेतलेला असतो. आणि म्हणूनच हे दोन अधिकारी व्यक्ती आहेत. चित्ती अहंतेचा भावो, जिव्हे सकल शास्त्रांचा सरावो, तरी मग कोटी जन्म जावो न पावीजे माते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत की चित्तामध्ये जर का अहंकार असेल, मीपणा असेल, संकुचितपणा असेल तर काय होऊ शकतं, तर कितीही शास्त्र तुम्ही पंडित व्हा, पांडित्य किती येऊ दे,
4 वेद, 6 दर्शनं, 18 पुराणं सगळी मुखोद्गत आहे, काही चिंता नाहीये. पण तरी देखील जर का तो अहंकार जर तिथे असेल ना, तर भगवंत सांगतायत की कोटी जरी जन्म तुम्ही घेतलेत आणि प्रत्येक जन्मात जरी तुम्ही पांडित्य दाखवलं, मोठे विद्वान पंडित झालात, तरी देखील माझी तुम्हाला प्राप्ती होणं शक्य नाहीये. त्याचं कारणच असं आहे की अहंकार जो काही आहे ना, हा अहंकार सर्वात मोठा अडथळा आहे. आध्यात्मिक मार्गामध्ये जर पुढे जायचं असेल तर अहंकार जो आहे तो सर्वात मोठा अडथळा बनतो. कसं असतं, एक पैलवान कोल्हापूरचा छान तब्येत, गेला लग्नाला आहे का, मस्त बासुंदी केलेली होती, चारोळी टाकली होती, बदाम टाकले होते, सगळं टाकलं होतं. 1 वाटी प्यायला, 2री वाटी प्यायला, 3री प्यायला, 5 वाट्या प्यायला. 5व्या वाटीमध्ये त्याच्यामध्ये होती माशी. आता हा पैलवान, याला काय फरक पडतो, तो म्हणतो की एक चारोळीच असणार. या पैलवानाने 5वी वाटी पण प्यायली तिथे. आता ह्यानी चारोळी म्हणून ती बासुंदी प्यायली, पण माशीने काय काम करायचं ते केलं आपलं. आतमध्ये माशी गेल्याबरोबर सगळ्या आतमध्ये ज्या काही 5 वाट्या प्यायल्या होत्या सगळ्या बकाबका होतून बाहेर आल्या. एक माशी पूर्णपणे बाहेर आपलं अन्न टाकू शकते, आणि म्हणून याच्यावरच समर्थांनी अतिशय सुंदर मनाच्या श्लोकामध्ये श्लोक टाकलेला आहे. समर्थ रामदास म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. अहम भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. अहो, ही जी मक्षिका आहे ना, जाणीवेची, जाणीवेची म्हणजे काय की मी ज्ञानी आहे, मी धनवान आहे, मी बुद्धिवान आहे, ह्याची जाणीव, याची भावना असणं म्हणजे ह्याचा अहंकार असणं. ही जर का मक्षिका तुम्ही घेतलीत, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. त्याला हे जे ज्ञानरूपी भोजन आहे याची कशी रुची प्राप्त होईल. पैलवानाचं बघितलं आपण, माशी गेल्याबरोबर सगळी बाहेर आली. अहम भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. हे ज्ञानरूपी जे अन्न आहे, हे अन्न कधी कोणाला जिरेल का हो. ज्ञानरूपी अन्न जिरवायचं म्हणजे काय करायचं, तर ज्ञानी तर आहेच, पण मग तरी देखील का नाही पचत आहे. ज्ञानरूपी अन्न पचवणं याचा अर्थ जे काही मी शिकलोय ग्रंथांतून, जे काही मी समजलंय मला, ते माझ्या जीवनशैलीत उतरलं का, हा महत्वाचा मुद्दा आहे. नुसतं ज्ञान आहे, पांडित्य आहे, तर त्याचाच अहंकार घेऊन लोक जातात की मी पंडित आहे, मी ज्ञानी आहे. आणि अगदी जर खरं सांगायचं ना, तर बाकी छोटे मोठे अहंकार असतात ना, हे कळून तरी येतात. परंतु ज्ञानाचा अहंकार असतो ना, हा इतका सूक्ष्म असतो तो कळतच नाही की आपल्याला अहंकार झालाय. आणि म्हणून त्यांनी समर्थांनी सांगितलेलं आहे की तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. अहम भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. हे ज्ञान जर का तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये उतरवलं नाहीत, जे काही तुम्ही शिकलाय, जे काही तुम्ही वाचलाय, जे काही गुरु करून ऐकलाय, ते जर का आचरणात आणलं नाही, तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. ते ज्ञान सगळं बाहेर पडणार आहे. तुमचा अहंकार जर मध्ये आला, तर आध्यात्मिक मार्गामधला तो सर्वात मोठा अहंकार आहे. आमच्या इथे आद्य शंकराचार्यांनी अतिशय सुंदर रीतीने विवेक चूडामणी मध्ये एक श्लोक सांगितलेला आहे. आदि शंकराचार्य म्हणतायत, संतन्ये प्रतिबंधाः पूस संसार हेतवो दृष्टाः, तेषाम एकम मूलम प्रथम विकारो भवत्यहंकारः. अशा अनंत अडचणी आहेत. संतन्य सती अन्ये, प्रतिबंधाः, प्रतिबंधाः म्हणजे अडथळे. पूस संसार हेतवो दृष्टा, माणसाला संसारामध्ये अडकवून ठेवण्यासाठी, माणसाला आध्यात्मिक मार्गामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी विविध अडथळे आहेत. पण त्या सगळ्या अडथळामधला सर्वात मोठा अडथळा जर कुठला असेल, तेषाम एकम मूलम, त्याच्यातला एक मूळ कुठलं असेल, प्रथम विकार, पहिला विकार कुठला असेल तर भवती अहंकारः. अहंकार हा त्यातला सर्वात पहिला मूळ आहे. कसं असतं, इंजिन असतं आणि इंजिनाच्या मागून डबे चाललेले असतात. आता इंजिनाच्या मागून जेव्हा डबे चालतात, तर आपण एक एक डबा जरी कट केला ना, तर देखील इंजिन धावतच असतं. परंतु इंजिनच जर का निकामी करून टाकलं तर डबे हालतच नाहीत ना. हे इंजिन जे आहे ना, हे इंजिन म्हणजे आमचा अहंकार आहे.
ह्या इंजिनालाच पहिली गोष्ट धडा शिकवायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या सगळ्या संतांनी, आमच्या सगळ्या आचार्यांनी, आमच्या सगळ्या ऋषीमुनींनी अहंकारावर खूप भाष्य केलेलं आहे की या अहंकाराला पहिले टाका. हे इंजिन जे आहे हे इंजिन निकामी करा. कारण इंजिन म्हणजे अहंकार आहे आणि त्याच्या मागून जे सगळे डबे लागतात ना ते सगळे षड्रिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळे जे डबे आहेत ना हे सगळे डबे आहेत. या डब्यांना कापण्यात काही अर्थ नाहीये. कारण हे डबे जरी कापले आणि अहंकार जर शिल्लक राहिला ना ते परत उगवतात. कारण अहंकार या सगळ्यांचा नेता आहे. आपल्या इथे 16व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये भगवंतांनी दैवी संपत आणि आसुरी संपत सांगितलेली आहे. दैवी संपत किती असावी? 26 आहेत दैवी संपत. आणि आसुरी संपत किती? दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधो पारुष्यमेवच अज्ञानंच अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. फक्त 6 आहेत. आज ही 6 फक्त जी काही आसुरी संपत आहे आणि 26 दैवी संपत आहेत. परंतु ही दैवी संपत जी आहे ना ही दैवी संपत सगळी विभागलेली आहे आणि आसुरी संपत्ती मात्र आपल्या माणसाला पूर्णपणे हैराण करते. आपण जर बघितलं असेल प्रत्येक वेळेला तर ही 6 आसुरी संपत आहे. ही 6 आसुरी संपत आपल्या सगळ्या लोकांना नामोहरम करत असते. का बरं असं असतं? त्याचं कारणच असं आहे की 26 जरी ही असली दैवी संपत तरी देखील ती जी आहेत ना ती विभागलेली आहे, ती संघटित नाहीयेत. आणि याच्या उलट ही जी आसुरी संपत आहे ही सगळी संघटित आहेत, एक गठ्ठा आहेत. एक गठ्ठा असल्यामुळे त्यांची जी ताकद आहे ना ती ताकद जबरदस्त आहे. आपल्या देशाचं उदाहरण घ्या ना. ते मूठभर अतिरेकी येतात, आपल्या इथे गोंधळ घालतात, निघून जातात. काय असं होतं? ते संघटित आहेत. तसंच ही जी आसुरी संपत आहे, हे जे षड्रिपू आहेत, या सगळ्यांचा जो नेता आहे ना हा नेता जबरदस्त आहे. आणि हा नेता म्हणजे अहंकार आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर का कुठे काही करायचं असेल ना तर पहिले त्या अहंकाराला मारा. त्या अहंकाराला मारल्याशिवाय काही होणार नाहीये. तो अहंकार जर गेला तर बाकीचे जे षड्रिपू आहेत ना ते षड्रिपू आपणच जातात. पतंजली मुनींनी आपल्या योगसूत्रामध्ये पण एक सूत्र सांगितलेलं आहे. पतंजली मुनी म्हणतात की जीवनामध्ये जर का तुम्हाला क्लेश कुठचे असतील आध्यात्मिक मार्गातले तर ते 5 आहेत. ते असं सांगतात, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेशा. अविद्या, अस्मिता म्हणजे अहंकार, राग, द्वेष आणि अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे मृत्यूची भीती. हे जे काही सगळे अहंकार आहेत, हे सगळे जे काही क्लेश आहेत, या क्लेशांनीच तुम्ही आध्यात्मिक मार्गात पुढे जाऊ शकत नाहीये. आता याच्यामधली पहिला क्लेश कुठचा आहे? तर पहिला क्लेश आहे तो अविद्या आहे. आणि अविद्येला पतंजली मुनी सांगतायत की अविद्या ही प्रसव भूमी आहे. ती अविद्या जी आहे ती अनादी आहे. जेव्हा केव्हा ही सृष्टी निर्माण झाली, जेव्हा केव्हा हे पहिलं ब्रह्मतत्व होतं त्यावेळेपासून आहे. 2 तत्व आपल्या इथे होती, तत्वज्ञानात सांगतात. एक ब्रह्मतत्व आणि दुसरं अविद्या. परंतु ही जरी अनादी असली ना तरी ती अनंत नाहीये, त्याचा नाश होऊ शकतो. फक्त आपल्याला कळत नाहीये. आपल्या सगळ्यांच्या याच्यामध्ये जो अहंकार आहे, ही जी प्रसवभूमी आहे अविद्येची, या प्रसवभूमीमध्ये पहिला क्लेश कुठचा जर निर्माण होत असेल तर तो म्हणजे अहंकार आहे. आणि म्हणून अस्मिता ही दुसरा आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष. ह्या अस्मितेतून, या अहंकारातून दुसरं काय निर्माण होतं तर राग आणि द्वेष, आणि त्याच्यानंतर मग अभिनिवेश. म्हणून ह्या अहंकारातून हे 3 क्लेश निर्माण होतात. आणि राग आणि द्वेषाची अभिव्यक्तीच षड्रिपू आहेत. राग म्हणजे कुठला? राग येतो तो नाही राग. राग म्हणजे अनुराग. आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. मग काय होतं? षड्रिपू असतात आपले ते. षड्रिपूंमध्ये काय असतं? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. यापैकी 3 जे आहेत, हे 3 जे षड्रिपूतले आहेत ते जे आहेत ते आपल्या अनुरागाची अभिव्यक्ती आहे. आणि उरलेले जे 3 आहेत, काम हे जे आहे पहिला हा राग आहे, क्रोध, द्वेष, लोभ आणि मोह परत राग, आणि शेवटचा जो आहे तो परत द्वेष. आणि म्हणूनच अहंकारातून हे सगळं निर्माण होतं. विरुद्ध बाजूने पतंजली मुनींनी हेच सांगितलंय. थोडक्यात असं आहे की अहंकार हा सर्वात महत्वाचा असा क्लेश आहे. अहंकार हा सर्वात महत्वाचा अडथळा आहे. मग अशी तुम्हाला सांगितलं तसं की तो जर का जायचा असेल
तर मात्र आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. म्हणूनच आमच्या सगळ्या संतांनी जी काही अभंग रचना केली आहे या प्रत्येकात तुम्ही जर बघाल तर अहंकारावर फार बोललेले आहेत. तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर दृष्टांत देऊन या अहंकाराविषयी का अहंकार निर्माण होतो म्हणून लोकांनाच विचारलंय की तुम्ही कशाला अहंकार बाळगता. चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलवी ते हरिवीण. तुकाराम महाराज म्हणतात देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. मानवाची देवत चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये. मानवाची देवत चालवी अहंता. आपण म्हणतो ना लहान मुलगा असतो तो खेळत असतो मग तो बाबालाच सांगतो आपल्या बाबा घोडा वा घोडा. बाबा घोडा होतो. बाबा घोडा होता तो पोरं त्याच्यावर बसतो हॅड 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 करतं तर बाबाही आपला जात असतो इकडून तिकडे जात असतो. त्या पोराला वाटत असतं की मीच हाकतोय घोडा मस्तपैकी. त्या बापाने त्याला अहंता दिलेली असते. त्याचप्रमाणे या अख्ख्या विश्वाची जी अहंता आहे ना ही त्या देवाने दिलेली असते. आपल्याला कळायला पाहिजे की त्याने जर का बटन ऑन केलं तरच आपण चालणार आहे. त्याने जर बटन ऑफ केलं ना तर आपणही थांबणार. बैलगाडी चाललेली असते फोन करतो त्याच्या खालून कुत्रं चाललेलं असतं. ते कुत्रे मस्त ताकात चाललेलं असतं टाक 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 करत चाललेलं असतं. थोड्या वेळाने त्या कुत्र्याला असं वाटतं की मीच बैलगाडी हाकतोय. तो बैल हाकत असतो पण हा त्याच्या बरोबर चाललेला असतो. त्याची जी काही अहंकार वाटतं की मी अख्खी बैलगाडी हाकतोय आणि काही वेळाने बैल थांबतो. हा आपल्या धुंदीत असतो ना. हा जातो पुढे जातो जातो तर त्या बैलाच्या पायाशी अडकतो. बैल मारतो लाथ एक त्या कॅ 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 करत मागे येतं. तेव्हा त्याला कळतं अरे मी नव्हतो चालवत ती हा बैल चालवत होता. ते तेव्हा कळतं. तसं जेव्हा भगवंत आपल्याला मारतो ना त्यावेळेला आपल्याला कळतं की ही अहंता जी आहे ना ही अहंता तो चालवत होता आपण नव्हतो चालवत. परंतु अविद्येमुळे आपण समजून जातो की ही जी अहंता आहे ही अहंता माझी नाहीये ही त्यांनी दिलेली आहे. ती कार्यशक्ती आहे. ज्ञानदेव संत लोक भगवंत ही सगळी जी आहेत ना ही सगळी लोक तो अहंकार धारण करतात कारण ती क्रियाशक्ती आहे. त्यांना काहीतरी काम करायचं असतं पण ते जे काम आहे ना ते लोक कल्याणाचं विश्व कल्याणाचं करायचं असतं आणि म्हणूनच त्यांचा अहंकार जो आहे तो त्यांना बाधत नाही. आम्हाला बाधतो कारण आमचा जो अहंकार असतो तो संकुचित असतो अविद्येतून आलेला असतो. आम्ही जे जे काही करतो ते स्वतःच असतं. मी जेव्हा माझ्या मुलावर प्रेम करतो त्यावेळेला मी त्याग करतो गोष्ट खरी आहे पण इतर मुलांवर करतो का नाही. कारण का करतो तर तो माझा मुलगा आहे. इतर मुलांवर नाही करत मी. आपल्यामध्ये प्रेम आहेच परंतु त्या प्रेमाची अभिव्यक्ती अविद्येमुळे चुकीच्या ज्ञानामुळे आपण वेगळी करत असतो. देवाने सगळ्यांना प्रेम दिलेलं आहे परंतु ज्या प्रेमामध्ये अजिबात त्याग नसतो त्या प्रेमाला आपण वासना म्हणतो. काहीच त्याग नाही फक्त मी आणि मी आणि मी. त्यात मुलगा नाही बायको नाही कोण नाही. त्यावेळेला ती आसक्ती होत असते. जेव्हा प्रेमामध्ये ना काही विशिष्ट अशा प्रकारचा त्याग असतो त्यावेळेला त्या प्रेमाला प्रेम म्हणतात. जसं की मी माझ्या मुलासाठी काहीतरी त्याग करतो. मी एखाद वेळेस जेवणार नाही पण माझ्या मुलाला जेवू घालेन. थोडासा त्याग आहे पण सीमित आहे मर्यादित आहे तो त्याग. मी दुसऱ्याच्या मुलांसाठी हे नाही करणार. दुसऱ्याचा मुलगा उपाशी पडला तरी मी पहिले माझं पोट भरून घेईन. त्याग आहे पण तो मर्यादित आहे. अशा याला मात्र प्रेम म्हणतात. आईचं मुलावर प्रेम असतं आईची मुलावर भक्ती नसते. कारण का की आई मुलासाठी त्याग करते दुसऱ्याच्या मुलासाठी करत नाही शेजाऱ्याच्या मुलासाठी नाही करणार म्हणून तिचं प्रेम असतं भक्ती नसते. पण जेव्हा हा त्याग पूर्णपणे व्यापक स्वरूपात होऊन जातो त्यावेळेला ते प्रेम भक्तीमध्ये रूपांतरित होत असतं. तेव्हा ती आई प्रत्येकात आपलं मूल बघत असते आणि मग हे जेव्हा प्रत्येकात एकच गोष्ट बघायची तर ती या विश्वामध्ये कुठली आहे तर तुकाराम महाराजांनी सांगितलेलंच आहे ना. तुका म्हणे विठ भरला सबाई उणे काय आहे चराचरी. शेवटच्या अंतरेमध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे ना. म्हणजे मग थोडक्यात प्रत्येक माणसामध्ये जेव्हा मी परमेश्वर बघतो त्यावेळेला मी ती त्यागच करतो. मग प्रत्येक माणसासाठी जेव्हा त्याग होतो ना त्यावेळेला ते भक्ती प्रेमाचं भक्तीमध्ये रूपांतर होत असतं. आणि म्हणून आम्हाला नेहमी सगळे सांगतात की हे जे प्रेम आहे प्रेम गली बहु साकरी उसमे दोन समाय. तुलसीदासांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की प्रेमाची जी गल्ली आहे ना खूप अरुंद आहे. इथे एक तर तू राहशील नाही तर मी राहील. काय करायचं ते तू ठरव. तुला जर परमेश्वर पाहिजे असेल भगवंत पाहिजे असेल तर हा जो अहंकार आहे हा बाजूला करा. नाही तर कसा आहे प्रेम
नेमगली बहु साकरी उसमे दोन समय. अतिशय अरुंद आहे ती, दोन पैकी एकच राहील. आपण हे समजायला पाहिजे. अहंकार हा प्रत्येक माणसामध्ये असतोच, फक्त त्या अहंकाराला व्यापक रूप देणं हे आपल्या जीवनाचा पुरुषार्थ आहे, एवढं लक्षात घ्या. एकदा नदीला अहंकार झाला होता. अशी मस्त फुगली 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 अहंकाराने सगळ्या गावागावातून फिरली, सुसाट वाहत होती. वरून खाली मध्ये येणारी झाडं झुडपं, गावं, गाई, बैल, जनावर सगळं घेत घेत सगळं सागराला येऊन मिळाली. आणि सागराला दिमागात सांगते, बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी, काय काय घेऊन आले. सागर धीर गंभीर आध्यात्मिक माणूस. सागराने फक्त एवढंच सांगितलं, मला काही नको यातलं, मला थोडीशी लवाळी आणून दे, लुसलुशीत असं गवत मला आणून दे. आणि ताबडतोब नदीला कळलं की आपलं काय झालंय ते. एवढी मोठी नदी, एवढा विध्वंस करणारी नदी त्या लवाळ्यांना काही करू नाही शकली. ती लवाळी मात्र हल्ली नाहीत एवढ्या मोठ्या याच्यात सुद्धा. त्याचं कारणच असं आहे ना की नम्र, तुकाराम महाराज सांगतात ना, नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा. आणि त्या आनंदाची शक्ती जर का माझ्यात असेल तर नदीची शक्ती काय त्याच्या पुढे. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. तुकाराम महाराजांनी फार सुंदर, छोट्या छोट्या शब्दामध्ये आपल्याला ही लोक एवढं सुंदर सांगतात ना. खरं आपलं त्याच्यावर चिंतन मनन झालं ना तर आपल्या मनातला अहंकार कितीतरी कमी होईल. त्याच्यावर आपण चिंतन मनन करत नाही. तेच चित्ती अहंतेचा भाव जिव्हे सकल शास्त्रांचा सराव. आम्ही वारीला येतो, वारीला आल्यानंतर परत गेल्यावर तोच अहंकार आम्ही घेऊन जातो. अरे मी वारीला गेलो होतो, तू नाही गेला. तू नाही गेला म्हणजे काय की मी तुझ्यापेक्षा जरा ग्रेट आहे बरं का, हा तू जरा खालच्या लेवलचा आहेस, मी वारीला जातो ना. हाच अहंकार माणूस घेऊन जातो. अरे पण त्या वारीला गेलाच कशासाठी, तो अहंकार टाकून देण्यासाठी गेला ना. तर तो घेऊन आला असा अहंकार, उपयोग काय त्याचा. अहंकार हा एवढा सूक्ष्म आहे ना, कळतच नाही माणसाला की मला अहंकार झालाय. अहंकार कशाने निर्माण होतो. मालवीयकृत दर्पणामध्ये अतिशय सुंदर श्लोक आहे. 7 कारणाने अहंकार निर्माण होतो. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यम दानम तपस्तता प्राधान्यन मनुष्याणाम सप्तैते मद हेतवा. 7 कारण सांगितलेली आहेत. कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्य दान तप. 7 कारणाच्या 7 कारणाने अहंकार होऊ शकतो. माझं ही काय 7 कारण काढून द्यायची का आपल्या जीवनातली. असं करता येत नाही. तुम्ही कुळात जन्माला आहात, त्या कुळाची काय नाश करणार का. नाही, तुम्हाला थोडक्यात ही 7 कारण काढून टाकायची नाहीये. तर तुमच्या प्रारब्धाने या 7 कारणातलं जे काही तुम्हाला मिळालेलं आहे हे फक्त सजगतेने जागरूकतेने उपभोगा. त्याच्यामध्ये कर्तृत्व भाव टाकू नका. तुमच्या पूर्वीच्या प्रारब्धाने तुम्हाला हे मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये कर्तृत्व भाव टाकलात तर मात्र अहंकार निर्माण होतो. कर्तृत्व भाव जर टाकला नाही तर अहंकार निर्माण होणार नाही. कोणी सांगितलं धनाविषयी अहंकार निर्माण होतो. आमच्या नाथबाबांना काय होते, नाथबाबा श्रीमंत होते, एकनाथ महाराजांसारखे श्रीमंत होते, गाव जेवण घालायचे की. धनाने मस्ती वाढते कोणाची, जागरूक नसलेल्या माणसाची. जर का तुम्ही जागरूक असाल ना तर त्यांनी मस्ती नाही वाढत. आणि म्हणूनच ही 7 कारणं आपल्या सर्वसामान्य माणसांना अहंकार वाढवण्यासाठी ठरतात. कुलाचा अहंकार घेऊन काय करणार आहात. श्रेष्ठ कुळात जन्माला आलो, त्याचा अहंकार घेण्यापेक्षा मी श्रेष्ठ कुळात माझ्या देवाने मला घातलाय तर मी काय केलं पाहिजे. त्या कुळाला साधेसं माझं वर्तन असलं पाहिजे. आमचे एक इंजिनियर मित्र होते, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रेल्वेमध्ये होते. खूप मान होता, खूप सन्मान होता, अतिशय हुशार, नम्र. परंतु त्यांचा मुलगा मात्र वारकरी संप्रदायातला. आपण करतो ना आषाढी कार्तिकी. तसे हे पण हिरो आमचे जे होते हे मार्च ऑक्टोबर वारी करत होते. काय दुसरं समजतच नव्हतं त्यांना. बापाला कळलं होते का आपलं पोरग काय खरं नाहीये, याला कुठेतरी चिकटवून द्यावं. आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हटल्यावर काय करणार, लावलं आपल्या रेल्वेमध्ये खडी फोडायला. तिथे गेलं तर देखील तिथे त्याचं हेच, माझा बाप हे आहे, माझा बाप ते. शेवट लोकांनी सांगितलं, अरे तुझा बाप काही असू दे, तू काय बोल पहिले. कशासाठी अहंकार. त्या कुळाला साधेसं तू वागलायस का. तो अहंकार हवाय कशाला. त्यामुळे समर्थ रामदास नाही म्हणतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मूर्खांची लक्षणं सांगितली समर्थ रामदासांनी. त्यामध्ये सांगतात, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. वडिलांची कीर्ती सांगून काय उपयोग आहे. तुझ्या प्रारब्धाने तुला परमेश्वरांनी चांगल्या कुळात जन्माला घातलं, त्याचा जर मान राखायचा असेल, त्याचा जर सन्मान करायचा असेल तुला, तर तू त्या कुळाला साधेसं वाग ना.
त्याचा अभिमान, त्याचा अहंकार बाळगण्यापेक्षा त्या कुळाला साधेसं काहीतरी वाढ. कुलम वित्तम, ते तर काय धनाने तर मस्ती वाढते सगळ्यांची, आपल्यासारख्यांची तर भरपूर मस्ती वाढते. पण हे साधं कळत नाही कोणाला की ही लक्ष्मी किती चंचल आहे. इतकी चंचल लक्ष्मी असून सुद्धा त्याच्यावर आपला कर्तृत्व आपण घालतो आणि त्याचीच मस्ती आपली वाढते. हे कळत नाही कोणाला की धन केव्हा जाईल आणि केव्हा येईल सांगता येत नाहीये. आलेलं धन आहे ते जर का चांगल्या रीतीने वापरलं आपण तर त्याचा सन्मान होतो. पण त्यांनी जर का स्वतःची मस्ती वाढवली, तुम्ही स्वतःचा अहंकार जर वाढवलात तर ते धन केव्हाही जाऊ शकतं. गुजरातला माहिती आहे ना, सगळे राजेराजवाडे होते. माझे 5 मित्र होते, डगे साहेब तुम्हाला सांगतो. 5 मित्र माझे, मी गेलो होतो 1-2दा बघायला त्यांच्या. राजवाड्यासारखं घर होतं त्यांचं. पण एक दिवस असा आला भूकंपानंतर की असं आकाशाकडे बघत होते, हात ठेवत की कुठलं हेलिकॉप्टर येत आहे आणि 2 पोळ्या माळा पडतायत हातामध्ये. कसली मस्ती. एकेकाळी कोट्यावधी सुद्धा नाही, कोट्यावधी हा शब्द होता, नवकोट नारायण सुद्धा. आता नवकोट नारायण गेले बरं का, आता असे 56 नवकोट नारायण भेटतात. एवढे प्रचंड श्रीमंत लोक, पण एका क्षणामध्ये भूकंपामध्ये ते वरून हेलिकॉप्टर मधून 4 पोळ्या मिळतात का 2 पोळ्या मिळतात का म्हणून बघत होते. कशासाठी मस्ती ही? लक्ष्मी इतकी चंचल आहे की काही अर्थ नाही, आपण घेऊन पण जाणार नाही काही. गुरु नानकांचा एक शिष्य होता दुली सिंग, कोट्याधीश माणूस. यायचा गुरु नानकांकडे बसायचा, 10-15 मिनिटं बसायचा, परत निघून जायचा. कारण वेळ नसायचा ना, कारण भयंकर इंडस्ट्रियलिस्ट, 10-15 फॅक्टरीज, हे भरपूर काय काय असायचं. शेवट एकदा गुरु नानकांना वाटलं की याला जरा समजवलं पाहिजे काहीतरी, म्हणून ते म्हणाले की जरा आज थांबा तुम्ही. म्हणाले नाही, म्हणे थांबता येणार नाही, माझी मीटिंग आहे, हे आहे ते आहे. नेहमीप्रमाणे झालं, 10 मिनिटाशिवाय जास्त बसता येणार नाही. बरं म्हणे, ते शिवत होते काहीतरी, दिली एक सुई. म्हणे एक काम करा, ही घ्या म्हणे सुई आणि पुढच्या जन्मी मला आणून द्या. आता हा आपल्या पंधरीत होता, त्याला काम होती सगळी होती. गेला घरी, गेला, एक सोन्याची डबी पिबी केली, त्याच्यामध्ये मस्तपैकी ठेवून दिली, देवाघरात ठेवून दिली. 3-4 दिवसांनी याला कळलं, अरे मला गुरुनाथ साहेबांनी असं काय सांगितलं म्हणे की म्हणे पुढच्या जन्मी घेऊन या. ते आला डबी घेऊन परत, हो गुरुजी ही डबी काय झालं? नाही म्हणे पुढच्या जन्मी कशी आणणार, पुढच्या जन्मी कसं काय मी आणणार ही डबी? अरे म्हणे तू पुढच्या जन्मी सुई पण आणू शकत नाही तर हे धनदौलत तरी कशी आणणार आहेस म्हणे, सुई साठी तुला आणता येत नाही, कशाला याच्या मागे लागतोयस? देवा कुठे डोळे उघडले त्याचे. धन हे असंच आहे सगळं, अतिशय चंचल संपत्ती आहे, त्याची कशालाही पाहिजे. एकनाथ महाराजांनी सांगितलंय, धन जयासी मृत्तिका तुझी जगी साधू देखा, ज्यासी नाही लोभ आशा तोची प्रिय जगदिशा, निवारिले क्रोध काम तोची जाणा आत्माराम. आमच्या इथे संतांनी इतक्या सुंदर रीतीने सोप्या शब्दात सामान्यांना कळेल अशी इतकी उदाहरणं दिलेली आहेत. फक्त आमचं त्याच्यावर चिंतन मनन होत नाही. हा एक महत्वाचा विषय, त्याच्यावर चिंतन मनन व्हायला पाहिजे की नक्की कशासाठी आपण अहंकार घेऊन जातोय. कुलम वित्तम श्रुतम, ज्ञानाचा तर अहंकार म्हणजे भयंकरच आहे. कितीही त्वरित मी ज्ञान मिळवलं पण जर का तो अहंकार असेल तर काही उपयोग नाही त्याचा. केव्हा नष्ट होईल तुमचा अहंकार कळत नाही, कारण कोणीतरी तुमचा बाप बसलेला असतो वरती. तुम्ही एवढे शिकलाय तर त्याच्या वरतान कोणीतरी असतो शिकलेला. तुम्ही तर्कशास्त्रात जर एवढे असाल तर त्याच्यावरती कोणीतरी असतो शिकलेला. त्याचं कारण असं असतं की ज्ञान जे आहे ना, आपण ज्याला ज्ञान म्हणतो, ही सगळी माहिती आहे. एकाने दुसऱ्याला दिलेलं जे ज्ञान आहे ती ज्ञान नसतं, ते माहिती असते. अगदी कितीही वरच्या लेवलची जरी तुम्ही ज्ञान घेतलं तरी ती माहिती असते, कारण ती कोणीतरी तुम्हाला दिलेली असते. वेदशास्त्र पारंगत जरी असला तर देखील त्या वेदाने त्याला ती माहिती दिलेली असते. पण मग ज्ञान कशाला म्हणतात? समर्थ म्हणतात की ज्ञान फक्त एकाच गोष्टीला म्हणतात, ऐका ज्ञानाचे वचन. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नावे ज्ञान. फक्त आत्मज्ञान हे आहे, तेवढंच एक ज्ञान आहे, कारण ते कोणी देत नाही. तो गुरु सुद्धा काय करतो, गुरु तुम्हाला हात धरून त्या दरवाजापर्यंत घेऊन जातो आणि नंतर सांगतो, बाबा रे आत जा, जे काही तुला ज्ञान व्हायचंय, आत्मज्ञान, जे काही कैवल्य आहे, जे काही सच्चिदानंद आहे ते बघ आणि ये बाहेर तू. ते ज्ञान, बाकी सगळी माहिती आहे. परंतु आम्हाला त्याचाच अहंकार होतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ दानी कोणी, ज्ञानी कोणी नाही. शिवाजी महाराजांच्या वेळेला एक असेच वामन पंडित, शिवाजी महाराजांच्या राजदरबारी त्यांचं खूप मोठं वजन वगैरे, ज्ञानी एकदम प्रकांड पंडित वगैरे. त्यावेळेला राजदरबारात अशी ही असायची की अशा पंडिताला मशालधारी द्यायचे. मशालधारी म्हणजे काय की समोर 2 मशालधारी, मागे 2 मशालधारी, मध्ये पंडित चालणार असे मस्तपैकी. कोणीही जर का गेलं असे रस्त्यातून, झाले पंडित आले, पंडित आले, का तर मशालधारी आले म्हणजे पंडित आहे.
ज्ञानी माणूस आहे आणि ते राजदरबारी मान्यता पावलेले ज्ञानी माणूस आहेत. आता हे वामन पंडित सगळ्यांना आपले वादविवादात हारवत राहायचे. एकदा म्हणाले काय म्हणे या सगळ्या लोकांना हरवत कंटाळा आला म्हणे, आपण आता तुकाराम महाराजांकडे जायचो वादविवाद करायला. गेले तुकाराम महाराजांकडे गेले. आता ते मशालदारी म्हटल्यावर तुकाराम महाराज उठले, अहो पंडित आले, नमस्कार, काय कसं काय येणं केलं म्हणे. नाही म्हणे आज म्हणे तुमच्याशी वादविवाद करायचे आपल्याला. आता तुकाराम महाराज जन्मजात एवढा नम्र माणूस, अहो म्हणे मी माझ्याशी कसला वादविवाद, तुम्ही पंडित, मी आत्ताच सांगतो म्हणे मी हारलो, मी म्हणे काही वादविवाद घालत नाही तुमच्याशी. खरा जो ज्ञानी असतो, खरा जो पोचलेला माणूस असतो ना, तो इतका नम्र असतो. पण म्हणे एक काम करा, तुम्ही म्हणे ते सज्जनगडावर जा, सज्जनगडावर तिथे म्हणे समर्थ रामदास बसले, त्यांच्याशी वादविवाद घाला म्हणे, जरा बरं वाटेल तुम्हाला. असं आहे का म्हणे, तर तुम्ही हारलात का? हो म्हणे मी हारलो म्हणे, मी तुमच्याशी काय वादविवाद घालू. गेले आपले मशालधारी चालले, सज्जनगडावर गेले. सज्जनगडावर गेले तिथे समर्थ रामदास आपलं रामनामाचं अधिष्ठान घेऊन बसलेले होते. ते बघितल्यावर ते उठले, अरे म्हणे पंडित आले का? मशालधारी आले ना, या 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 कसं येणं केलं म्हणे पंडित. नाही म्हणत तुमच्याशी वादविवाद घाला लागलो. माझ्याशी वादविवाद घालताय, घालू म्हणे, पण समोर माझं रामनामाचं अधिष्ठान चालू आहे अनुष्ठान, तर म्हणे 1-1.5 तास लागेल. असं करा, कल्याण बसलाय तिकडे म्हणे माझा शिष्य, त्याच्याकडे जा, त्याच्याशी गप्पा मारा थोड्याशा, मग या इकडे परत. म्हणे तुमच्याशी वादविवाद घालालो, मी तिकडे कुठे जाऊ? नाही म्हणे जाऊन या. बरं म्हणे ठीक आहे जाऊ दे, आता तुम्ही सांगताय तर जातो तिकडे. गेले कल्याण स्वामींकडे. कल्याण स्वामी आपल्या सुपारी सोलत बसलेले होते. ते परत आले, अरे बाबा म्हणे पंडित साहेब आले का? या या या. शाळेत असं काय नाही करत. नाही म्हणे तुमच्या गुरूंकडे आलो होतो वादविवाद घालायला, पण ते अनुष्ठानाला बसलेत, त्यांनी सांगितलं तुमच्याकडे यायला. हो का? म्हणे मी काय तुमच्याशी वादविवाद घालणार, तुम्ही एवढे पंडित आणि मी साधा शिष्य म्हणे आमच्या याचा. पण म्हणे आमच्या गुरूंनी सांगितलंय, त्यामुळे गुरूंची आज्ञा मागली पाहिजे. तर म्हणे करू आपण सुरुवात वादविवादाला. ठीक आहे म्हणे काय हरकत नाही. बरं म्हणे मीच विचारतो तुम्हाला, कारण तुम्ही तर्कशास्त्रातले पंडित आहात म्हणे, तर्क कसाही लावू शकता तुम्ही. म्हणून बाजूला सुपाऱ्या पडल्या होत्या, उचलल्या मुठभर सुपाऱ्या आणि सांगितलं किती आहेत म्हणे सुपाऱ्या. मामून पंडित म्हणाले असं कसं सांगणार हो, सुपाऱ्या किती आहेत? का म्हणे एवढे तर्क नाही चालवत आहेत तुम्हाला, सुपाऱ्या किती आहेत म्हणे, तुम्हाला नाही सांगतायत, असं कसं होईल म्हणे एवढे मोठे पंडित. म्हणे तुम्हाला येतं का सांगता? मला येतं म्हणे सांगता. मग सांगा ना. नाही म्हणे हारलो म्हणा पहिले. काय सांगताय म्हणे? हारलो म्हणायचं. हो म्हणे हारलो म्हणा, सांगतो तुम्हाला. आता यांना प्रश्न पडला, एवढा हा यांचा शिष्य साधा, त्याच्यापुढे आपण हारलो म्हणायचं, पण आता त्यांनाही माहिती होतं काय सांगणार आहे म्हणे. उचलल्यात सुपाऱ्या म्हणे, सांगा किती? बरं म्हणे हारलो, सांगा. अहो काय नाही, अहो मुठभर सुपाऱ्या आहेत, बाकी काय सांगायचं म्हणे तुम्हाला. तर्क लावा ना तुम्ही. आपले वामन पंडित म्हणाले शिष्य जर का एवढा तगडा असेल तर त्या गुरुकडे जायचं कशाला, ते चुपचाप निघून गेले. कशाला अहंकार बाळगायत? एका शिष्याने त्यांचा अहंकार घालवला. त्यामुळे कधीही आपल्या ज्ञानाचाही अहंकार वाढू नये. म्हणून ज्ञानदेव माऊलींनी सांगितलेलं आहे, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानी माणसाला नसतोच अहंकार, कारण त्याला माहिती असतं मला काही कळतच नाही, त्यामुळे त्याच्या मागे कधी लागत नाही अहंकार. पण ज्ञानी माणसाला थोडंसं जरा ज्ञान झालं ना की त्याची छाती फुगलेली असते, की तो अहंकार पटकन आत शिरतो. आणि म्हणून माऊली म्हणतात विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, वामन पंडित नाना संकटी नाचवी. काही कारण नव्हतं, चांगला राजदरबारी मान होता, उगीच वादविवाद घालायला इकडे तिकडे फिरायचं कशाला ना. त्यामुळे ह्याचा देखील अहंकार येतो. आपल्या ज्ञानाचा अहंकार येऊ नये हा खूप महत्वाचा प्रश्न असतो. रूपम, रूपाचा अहंकार, हे सगळे जे आहेत ना, ही सगळी नाशवंत गोष्टी आहेत. धन नाशवंत आहे, ज्ञान नाशवंत आहे, कोणी त्याचा तुम्हाला पाणउतारा करू शकतो. रूप, रूप पण नाशवंत आहे. रूपे जराया भरम, भर्तृहरींनी सांगितलंय की रूपाला कशाचं भय आहे? जरेचं, वार्धक्याचं भय असतं त्याला. कारण एक ना एक दिवस तुम्ही म्हातारे होणारच आहात, त्यामुळे त्याचा अहंकार बाळगण्यात काय अर्थ आहे? रूपे जराया भयम. नटी आहे आत्ता छानपैकी भरपूर पैसे, आजकाल काय कोट्यावधी रुपये मिळतात नाही ते एका पिक्चरचे. चलती नाणं आहे ते, तिथपर्यंत चालतं. मग साधारण एक 10-12 वर्ष झाली की तोच डायरेक्टर म्हणतो आता एक काम करा, तुम्ही जरा आईची भूमिका करा. झालं, इतके दिवस होती सगळी नाटकं, ती संपली की आता आईच्या भूमिकेवर आली. करणार काय पण, कारण काय दुसरं काही काम नाही ना. आईची भूमिका करते बाबा, काय हरकत नाही. अजून 15-20 वर्ष गेली, असं करता का तुम्ही? जर आता आजीची भूमिका करा ना. काय उपयोग आहे का त्या रूपाचा?
एक एक करत ते गेलं की सगळं. आणि म्हणून रूपाचा सुद्धा अहंकार बाळगणं अतिशय मूर्खपणाच आहे. बले रूपभयम, बल कुलम वित्तम छुतम रूपम शौर्यम, शौर्याचा अभिमान. शौर्याचा अभिमान तरी कशाला बाळगायचा? कारण ते शौर्य सुद्धा परत नाशवंतच आहे. आज आहे तर उद्या नाही. दारासिंग आमचा होता पूर्वी, जगत जेता होता म्हणतात. आज काय झालं? काही नाही झालं. एका रचनाकाराने खूप सुंदर सांगितलंय, शौर्य सागरमी महाधुरिणमी ज्ञानी प्रभावंतमी युद्धी दुर्धरमी धनुर्धरहिमी लक्षातमी दक्षमी मी ऐसा मद सारिका नच तुझ्या आहे महाराज मी. परंतु नंतर काय म्हणतात, मी सर्व कळे परंतु ना कळे कोठील मी कोण मी. अहो सगळं कळत आहे तुम्हाला, शौर्य आहे, दान आहे, सगळं आहे, पण तुम्ही कोण आहात? मी शौर्यवान आहे, मी धनवान आहे म्हणजे धन आणि तुम्ही वेगळे आहात. माझा हात आहे म्हणजे हात आणि तुम्ही वेगळे आहात. माझे भावना आहेत, माझं ज्ञान आहे म्हणजे ज्ञान आणि तुम्ही वेगळे आहेत. सगळं कळत आहे, पण तो जो मी आहे तो मीच कळत नाही. तो उपयोग काय आहे त्या शौर्याचा? त्याचा अभिमान बाळगायचा कशाला? शौर्यानंतर दान. दानाचा सुद्धा अहंकार असतो. दानाचे 3 प्रकार आहेत, सात्विक, राजसिक आणि तामसिक दान. त्यापैकी तामसिक आणि राजसिक जे दान आहे ते कळतं तरी की बाबा याच्यात अहंकार आहे, कारण त्या माणसाला माहिती असतं त्याचं कारण अहंकाराचं. पण सात्विक दान की त्याचा अहंकार आहे हेच मुळी कळत नाही. कर्णाने कवच कुंडली दिली, सात्विक दान आहे ते. माझ्या घरी आलेला याच्या कधीही परत जाणार नाही, सात्विक दान आहे. दधीजी मुलींनी वज्रास्त्र करून दिलं स्वतःच्या हाडांचं वृत्रासुराला मारण्यासाठी. परंतु हे सगळं केव्हा केलं? जेव्हा लोकांनी मागितलं तेव्हा केलं. अहो न मागता देणारा कोण आहे? फक्त भगवंत आहे, की ज्याने हवा पाणी सगळं आपल्याला दिलेलं आहे, न मागता दिलंय. हे जे दान आहे हे दानी लोक स्वतःच किती असलं सात्विक दान आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. परंतु त्या सात्विक दानामध्ये सुद्धा सात्विक अहंकार दडलेला असतो. अहंकार काय असतो? की माझ्याकडे येणारा याचक हा कधीही जाणार नाही, हाच तो अहंकार. कारण इथे याचक आणि दाता हे द्वैत आहे, अद्वैत नाहीये. आणि द्वैतामध्ये परमानंद नाहीये, अद्वैतामध्ये परमानंद आहे. आमच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा हा अद्वैतावर आहे अवलंबून. आणि म्हणूनच इथे सुद्धा थोडासा अहंकार असतो की जो अहंकार तुम्हाला आध्यात्मिक मार्गाला पुढे जाण्यासाठी कारणीभूत ठरतो. मध्ये येतो तो जाऊ नाही देत पुढे तुम्हाला. तपाचा शेवटचा, तपाचा अभिमान तरी बाळगू नये, कारण शेवट सर्वात तप आहे की ज्याच्यामुळे तुम्ही मोक्षाला जाता असं तप आहे. पण त्या तपाचा अभिमान बाळगू नये. विश्वामित्रांसारखा माणूस घेईल, जेव्हा इंद्राचं आसन डळमळीत झालं त्यावेळेला मेनकेनेच त्यांचा तपाचं हरण केलेलं आहे. विश्वामित्रांसारख्या माणसाचं जर का तप भंग पावतं तर आपल्यासारख्यांचं काय हो? कशाला तो अभिमान बाळगायचा की आम्ही खूप मोठं तप करतो, खूप मोठं ध्यान करतो, खूप मोठ्या धारणा करतो? काही उपयोग नाही त्याचा. या सगळ्यात आता 7ही गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक नक्की कळतं की अहंकार हा कुठल्या मार्गाने तुमच्या जीवनात शिरेल हे कळणार नाही. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांना तर कळत नाही की नक्की अहंकार कुठून शिरतो, कसा शिरतो, त्याचा हाय कसा करायचा आहे. एका रचनाकाराने खूप छान सांगितलेलं आहे, दूर दे हम भाव फेकून, मनुजा दूर दे हम भाव फेकून, ये बाहेरी निज हृदयाचे मंदिर तू सोडून, स्वामीसाठी सर्व सिद्धता तेथे ठेव करून, दूर दे हम भाव फेकून. तू बाहेरी आल्यावर मग येईल तो चालून, आत्मरूप तो प्रकट तुझ पुढे करील आनंदून, दूर दे अहंभाव फेकून. रचनाकारांनी अहंभावावरच सांगितलेलं आहे की अहंभाव फेकून दे, म्हणजे दूर फेकून दे, जवळ पण येऊ नकोस तू. या हृदयातून तो अहंकार बाहेर टाक. कसा टाक? स्वामीसाठी सर्व सिद्धता तेथे ठेव करून. कारण इथली घाण जिथपर्यंत तुम्ही हृदय मंदिरातली बाहेर टाकून देत नाहीये तिथपर्यंत तुमचा तो परमेश्वर येईल कसा आतमध्ये? त्या हृदय मंदिरामध्ये जागा स्वच्छ करा. आणि जागा स्वच्छ करा म्हणजे काय की अहंभावाला बाहेर टाका. अहंभावाला बाहेर टाकलं म्हणजे मग हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही सगळी घाण आहे ती सगळी बाहेर टाका. जिथपर्यंत घाण बाहेर जात नाही तो भगवंत येईल कसा तुमच्या हृदयात? आणि मग काय म्हणतायत? तू बाहेरी आल्यावर मग येईल तो चालून. तू बाहेर गेल्यावर बाकी काळजी नको करू, तो बाहेर जा की तो आपोआप आतील.
आणि आत्मरूप तो प्रकट तुझं पुढे कळील आनंदून दूर दे अहम भाव फेकून. अतिशय सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आपण काय ह्या सगळ्याचा अहंकार घेतो, आपण काय घेऊन जातो? आपण गेल्यानंतर ह्या 7 गोष्टीतलं काहीतरी घेऊन जातो का आपण? आपण काहीच नेत नाही. आपण नेत असतो काय फक्त आपलं केलेलं कर्म आपण नेत असतो. एका रचनाकाराने सांगितलंय, धनाने भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्पृशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. तुम्ही जाताना काय घेऊन जाता? धन असतं प्रचंड, ते घेऊन जाता का? नाही. धनाने भूमो, पूर्वी धन पुरून ठेवायचे, आता ते बँकेमध्ये असतं, स्विस बँकेत. मग धनानी बँको म्हणूया आपण लागेल तर जास्तीत जास्त, कळलं की नाही? धनानी पूर्वी ते धन पुरून ठेवायचे म्हणून ते धनानी भूमो. आणि पशवश्च गोष्ट आहे, गोठ्यामध्ये गाई गुरं असतील. आता आपल्या स्कूटर कार वगैरे गॅरेजमध्ये असतात, एवढंच फरक आहे, बाकी काही नाही फरक. लागू इथेही होतं तिथेही होत होतं. धनानी भूमो पशवश्च गोष्ट आहे, त्या गाई म्हशी सगळ्या तुमची गुरं ढोरं सगळी ती तिथेच राहणार आहेत. भार्या गृहद्वारी, जिच्यावर अतिशय तुम्ही प्रेम केलेलं आहे, ती भार्या तरी कुठपर्यंत येणार आहे? घराच्या दारापर्यंत. जनश्मशान आहे, तुमचे सगळे नातेवाईक मित्रमंडळ श्मशानापर्यंत येणार. आणि ज्याच्यासाठी सगळी तुम्ही खटपट केली, तो देह दूध तूप खाऊन मस्तपैकी तगडा केलेला तो देह, तो तरी कुठपर्यंत येणार आहे? देहश्चितायाम, तो चितेपर्यंत येणार आहे. आणि मग येणार आहे का तुमच्याबरोबर? कर्मानुगो गच्छती जीव एका. कर्म अनुगो गच्छती, कर्म मागून मागून जातं, फक्त कर्म जातं. आणि म्हणूनच अहमभाव टाकून तुमचं कर्म जर का तुम्ही चांगलं केलं तरच तुम्हाला पुढची गती मिळते, पुढच्या जन्मी त्याचं सार्थकी लागतं. या ठिकाणी तुम्ही आहेत. आपल्याला गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलंच आहे की तू काळजी करू नको योग भ्रष्टाच्या बाबतीत. 6व्या अध्यायात माहिती सांगितलंय ना बाबा. 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी तेच सांगितलेलं आहे. अर्जुनाने विचारलं की असा अर्धवट केलेल्या माणसाने करायचं काय? तर भगवंतांनी ग्वाही दिलेली आहे की काही काळजी करू नका, तुम्ही ज्या लेवलला आहात, ज्या पातळीवर आहात, तिथूनच तुमचा पुढचा प्रवास चालू होणार आहे पुढच्या जन्मीचा. त्यामुळे घाबरू नका तुम्ही. आणि म्हणून अजूनही आपली वेळ गेलेली नाहीये. आपण अजून सुद्धा चांगल्या रीतीने वागू शकतो, आपलं कर्म चांगलं करू शकतो, आपलं संचित चांगलं करू शकतो, की त्या संचितातून प्रारब्ध रूपाने आपल्याला फार चांगलंच मिळणार आहे आपल्याला. आणि म्हणून जे काही कर्म आपण करू ते कर्म अशा पद्धतीने करूया की जेणेकरून आध्यात्मिक मार्गामध्ये आपण पुढे जाऊ. आणि ते जर का करायचं असेल तर काय करायचंय? तर फक्त अहंकार बाजूला करायचा आहे, नम्र व्हायचं आहे. नम्रता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. भक्ती मार्गाचा पाया जो आहे ना तो शरणागतीत आहे, नम्रतेमध्ये. एवढं लक्षात घ्या. आपण सगळे भक्तियोगी आहोत आणि भक्तियोगाचा जो पाया आहे तो पाया शरणागतीत आहे, तो पाया नम्रतेमध्ये आहे. भक्ती सुद्धा कशी असली पाहिजे? भक्तीचे सुद्धा खूप प्रकार आहेत. एकदा असंच झालं होतं की नारद आपले त्रिभुवनात संचार करतात, नारायण नारायण करत एक दिवस आले खाली, भगवंताकडे गेले. भगवान कृष्ण म्हणाले, सगळ्या त्रिभुवनात म्हणे मी तुमच्या नावाचा डंका पिटत असतो, सगळं पिटत असतो, परंतु म्हणे तुम्हाला म्हणे राधा जरा प्रिय आहे. आता भगवंत म्हणाले, बाबा काही बोलले नाही तेव्हा, तेच हसले. नारद गेले. परत काही दिवसांनी नारद आले. भगवंताच्या इथे आल्यानंतर बघतात तर भगवंत गडबडा लोळतायत जमिनीवर. भगवंत काय झालं काय म्हणे तुम्हाला? नाही म्हणे पोटात प्रचंड दुखत आहे. काय सांगताय? काय करू मी? काय नाही, माझ्या भक्ताची म्हणे फक्त पायधूळ जी आहे ती माझ्या कपाळाला जर लावली तर म्हणे माझं हे दुःख बरं होणार आहे. नारद क्षणभर असे थांबले, काहीतरी विचार केला आणि धावत वृंदावनात गेले. राधेला पकडलं. राधे काय झालं? भगवंत गडबडा लोळत आहेत. काय झालं म्हणे? नाही म्हणे पोटात दुखत आहे. मग काय केलं काय तुम्ही? नाही, त्यांना ते औषध म्हणजे हेच सांगतायत म्हणे की माझ्या भक्ताची पायधूळ माझ्या मस्तकी लावायची. राधेने पटकन आपल्या पायाची पायधूळ दिली. नारदांना सांगितलं ताबडतोब जा. आणि ती भगवंताला, अगं राधे हे मी पण करू शकलो नसतो का? पण आपली पायधूळ भगवंताच्या पायावर, नरकात जाशील की? मी 100 वेळा नरकात गेली तरी चालेल, पण माझा भगवंत बरा व्हायला पाहिजे. भक्ती दोघांची आहे, पण एकाची सहितूक आहे आणि दुसऱ्याची निर्हेतूक आहे. मी कितीही वेळा नरकात गेले तरी राहतील, परंतु आत्ता माझा काना बरा व्हायला पाहिजे ही भावना आहे त्याच्यामध्ये. परंतु इथे सुद्धा द्वैत आहे, अद्वैत नाहीये. मी आणि माझा भगवंत. भक्तीमध्ये हे गोड नातं आहे, वादच नाही याच्यात. आणि हे गोड नातं म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जन्मोजन्मी तू जन्माला घाल, कारण आम्हाला तुझी सेवा करायला मिळेल. मग अशीच एकदा राधा जाते, रुसून बसते. कृष्ण म्हणतो काय झालं?
नाही म्हणे सगळे लोक सांगतात राधाकृष्ण जप मा करत असतात म्हणे आपली, पण तुम्हाला मात्र प्रिय तुमची बासरी आहे, कायम म्हणे ती कनवटीला लावलेली असते तुम्ही. म्हणे मला का विचारतेस म्हणे, या बासरीलाच विचारलं. म्हणून कनवटीची बासरी काढून त्या राधेच्या हातात दिली. राधेने एकदाच बघितलं, आतून पूर्ण पोकळ बासरी होती. जणू काही ती बासरी सांगत होती की माझं काहीच नाही अस्तित्व, तो वाजवणारा पण कृष्णच आहे, तो ऐकणाराही कृष्णच आहे, सगळंच कृष्ण आहे, माझं अस्तित्वच नाहीये. सायुज्यता मुक्ती हे जे आहे ना, ही सायुज्यता मुक्ती आहे. आणि ती जी होती ती स्वरूपता मुक्ती होती. राधेची आणि कृष्णाची जी आहे ती स्वरूपता. आपल्याला हरिपाठामध्ये पहिल्या त्याच्यात सांगितलेलं आहे की 4 मुक्ती ज्या आहेत त्या 4 मुक्ती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 मुक्ती म्हणजे 4 आपल्या मनाच्या अवस्था आहेत. सायुज्यता मुक्ती ही पूर्णपणे मुक्ती मिळण्याची आहे. कैवल्य ज्याला म्हणतो आपण, निर्गुण निराकार अवस्थेत तदा द्रष्टु स्वरूपैव स्थानम, भगवान पतंजलींनी म्हटलेलं आहे. त्या अवस्थेला पोचलेला माणूस जो असतो तो म्हणजे बासरीसारखा असतो की माझं काहीच अस्तित्व नाही, माझं अस्तित्वच मी पूर्णपणे त्या निर्गुण निराकार ब्रह्मतत्वामध्ये जेव्हा अर्पण करतो त्यावेळेला ती सायुज्यता मुक्ती मिळत असते. आणि जेव्हा मी आणि भगवंत हे द्वैत ठेवून आपण पूर्णपणे भक्ती करत असतो त्यावेळेला जी असते ती स्वरूपता मुक्ती असते. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जेव्हा हा अहंकार दूर करत असतो त्यावेळेला तुम्हाला परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ यायला मिळत असतं. आणि म्हणून ही जी घाण आहे ही घाण दूर करायची असते. याच्यासाठी फक्त एकच शेवटचा अभंग सांगतोय. जनाबाईचा अभंग आहे. जनाबाई सांगते, प्रभो याहो आता मंदिरी. जनाबाई म्हणते, मी माझ्यातले आतमधले हृदयातले सगळे जे मंदिरातले ती सगळी घाण बाहेर फेकून दिलेली आहे, तुम्हाला तर यायला हरकत नाही. प्रभू याहो आता मंदिरी, कुणी नाही दुसरे घरी. काम भरतार गेला दुरी, क्रोध सासरा नाही घरी. दंभ तीर फिरे बाहेरी, प्रभू याहो आता मंदिरी. भ्रांती सासूचा नाही पत्ता, नष्ट झाल्या आशा ममता. हेवा जावा गेल्या बाहेरी, प्रभू याहो आता मंदिरी. ही सगळी शरीर तुम्ही काढून टाकले. आणि मग काय रोपण केलंय त्याच्यात? भक्ती बहिणीची लागली गोडी, बोधपुत्र आलासे जोडी. जनी हरीचे चरण धरी, प्रभू याहो आता मंदिरी. या मंदिरातून, हृदय मंदिरातून जिथपर्यंत तुम्ही या अहंकाराला बाहेर काढत नाही, अहंकार गेला की हे सगळे शरीर बाहेर जाणार आहे. ते जर गेले तर तो आपणहूनच येणार आहे. तुम्ही त्याची काळजीच करू नका. अतिशय सुंदर आणि ज्ञानी माणसाचा जो अहंकार आहे, हा अहंकार जर आपण बघितला तर तो सर्वात महत्वाचा असतो. तो जाता जात नाही. आणि म्हणूनच माऊलींनी हा जो ओवी सांगितलेली, या ओवीत ठासून सांगता येते की हा जो अहंकार आहे ज्ञानाचा, हा दूर करा. ज्ञान घ्या आणि तो ज्ञान अंगात मुरवायचा प्रयत्न करा, आपल्या जीवनशैलीत आणण्याचा प्रयत्न केला तर तो अहंकार येणार नाही. आणि म्हणूनच ज्ञानदेवांनी जी काही ओवी सांगितली त्या ओवीचा चित्ती अहंतेचा भावो, जिव्हे सकल शास्त्रांचा सरावो. तरी मग कोटी जन्म जावो, न पावी जे माते. आपण सगळा विचार केला पाहिजे ह्याचा. माझ्या जे काही अल्पमतीला जमलं ते ज्ञानदेवांचं होतं, ते सांगितलं. जे काही चांगलं असेल ते ज्ञानदेवांचं एवढं लक्षात घ्या, आणि जे काही वाईट असेल ते माझं आहे असं समजून काढून टाका. परंतु हा जो विषय, हा विषय आज चिंतन करत आपण माझ्या मताने आपापल्या इथे जाऊया झोपायला. हरिओम. पाऊण तास ज्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं, आणि वक्त्याचं मोठेपण तेच असतं की वेळेचं भान राहत नाही श्रोत्यांना, असं आपल्याला. आणि पाऊण तास कुठे गेला हे लक्षात आलं नाही. आता गोखले साहेब म्हणतात, हे माझं वारकऱ्यांपुढचं पहिलंच प्रवचन आहे, पण त्यांचं इतकं सराईत प्रवचन झालं की जणू काही ते चातुर्मास सांगतायत की काय वगैरे. तेव्हा आमच्या श्रोत्यांना इतकं आवडलं की आता तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. राहिलेला विषय तुम्हाला उद्या पुरा करावा लागणार आहे. मला माहिती आहे तुम्ही बराचसा विषय टाळून बोललात, तेव्हा आम्ही सर्वांना तुम्हाला विनंती करतो, मी उद्या दिवसभर चालणार आहात आणि उद्या संध्याकाळचं प्रवचन करावं अशी मी विनंती करतो. अहंकाराबद्दल फार छान बोलले, पण मी माझ्यातर्फे बोलतो साहेब की अहंकार असा एक विचित्र आहे की तुकाराम महाराज देवाचं भांडण झालं याच्यावरून. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, मी तुझ्या पाया पडणार नाही म्हणे. म्हणजे सगळे पाया पडतात, तुम्ही काय पाया पडणार नाही? म्हणजे तू माझा अहंकार का घालवत नाही सांग. म्हणजे तू रावणाचा अहंकार घालवला,
हिरण्यकश्यपूचा घालवला आणि या तुक्याला अहंकार आहे तरी किती छोटासा, तो का घालवत नाही? एवढ्यावरून तुकाराम महाराजांचं देवाचं भांडण झालं. असं एक अभंग आहे की एवढासा अहंकार माझा तुझं मला दूर काटया मी पडेल पाया, कशा तुझ्या पाया पडू. म्हणजे तुकाराम महाराज अहंकाराबद्दल किती आणि चिकाटीने देवाचं दर्शन करतात. तर तुम्ही केलेली सेवा आमच्या श्रोत्यांच्या अविस्मरणीय स्मरणामध्ये राहणार आहे. तेव्हा खैरे नगर दिंडी समाज सोहळा काळूराम महाराजांनी प्रयत्नाने, गावकरी मंडळीने प्रयत्नाने केलेलं हा एक अट्टाहास आहे. हा आज बारामतीच्या टप्प्यावर आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आता आमचे शहाजी गुरुजी 12 वर्षापासून भोजन देतात. ते आपल्याला या ठिकाणी याही वर्षी भोजन देणार आहे. मी थोडा 10 मिनिट आधी लवकर उठलो. माझा स्वार्थ आहे की मला या ठिकाणी कीर्तनाला जायचं आहे. तेव्हा गोखले साहेब वारली मंडळी, तुम्ही इथं बसलेली मंडळी, हरिभक्त परायण सीताराम महाराज जाधव माझे परम मित्र, 40 वर्ष आम्ही संघवारी करतोय. हरिभक्त परायण ढगे महाराज, ज्ञानेश्वर महाराज ढगे ठाण्यातील, ते माझ्याबरोबर आलेले. इथे आलेल्या मुदममणी 4-5 जणांना मी विनंती करतोय की माझ्याबरोबर यावं. 1 तास फक्त कीर्तन करणार आहे, तर त्या कीर्तनाचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. सुंदरी गौरगा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता दिंडीसाठी म्हणून या ठिकाणचे पंक्तीला श्रीफळ आणि काही श्रीफळाबरोबर मानधन ते दिंडीसाठी देत आहेत. ते गोखले साहेबांनी स्वीकारावं अशी मी गोखले साहेबांना विनंती करतो. गोखले साहेबांचा सत्कार होतोय दिंडी मालकांच्या द्वारे, तोही त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुंडरी गौरगा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रोते मंडळी आता उठायला हरकत नाही, बंद करायला हरकत. आता सर्व लोक आपले दिशेने घ्यायचे, सर्वांना आपली जागा करायची आणि नंतर आपल्याला जेवणाला बसायचे. पहिल्यांदा जेवण नाही, पहिल्यांदा बिछाने घेऊन या, सर्वांनी आपली जागा करा आणि नंतर आपण जेवू. 10-5 मिनिटात 10-15 मिनिटात सर्व झालं पाहिजे. तसे मग लवकर सर्वांनी बिछाने घेऊया. हो आले ना. उभायचं आहे मला सांगायचं नाही का? हो साहेब, उभायचं आहे तुम्हाला सांगायचं नाही का? उभायचं तुम्ही आलो म्हणजे काय आहेत ना तुझे मला सत्कार कल्पना